मन धाका धाका जोडे तेव्हा मालिकेच्या 5 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे सार्थक ऑफिसला जाण्याची तयारी करत असताना अचानक सुखदा येते आणि त्याला विचारते की सार्थक नक्की काय चाललं आहे. तेव्हा आता सार्थक सांगतो की ऑफिसला जाण्याची तयारी करतोय. तेव्हा आता सुखदा त्याच्यावरती चिडते आणि त्याला सांगायला लागते की सार्थक तुला कळत नाहीये का, तुझी तब्येत खराब आहे आणि अशा अवस्थेत सुद्धा आता तुला ऑफिसला जायचं कसं काय सुचू शकतं. तेव्हा आता सार्थक सांगतो की ऑफिसमध्ये माझी महत्त्वाची कामं आहेत, कालसुद्धा माझी तब्येत खराब आहे असं सांगून तुम्हाला ऑफिसची कामं करू दिली नाहीत. तेव्हा आता सुखदा सांगते की अरे सार्थक, तिथे तुझी कामं करण्यासाठी ट्रेंड झालेली माणसं आहेत. सार्थक आता तिथे सांगतो की तुला काय वेळ लागला आहे का, माझी ऑफिसची महत्त्वाची कामं आहेत, मला जाऊन करावी लागतील ते. तेव्हा आता सुखदा खूप चिडते आणि सार्थकला सांगायला लागते की सार्थक तुला कळत नाही आहे, मला कळतं सगळं. तुला जर स्वतःच्या डोक्यामध्ये स्वतःची काळजी घेण्याचं जर फीड केलेलं नसेल ना, तर फीड करून घे. नाही घेता येत तुला स्वतःची काळजी. आणि आता जर रूमच्या बाहेर पडायचं असेल ना, तर मला विचारल्याशिवाय अजिबात पडायचं नाही असं सुखदा तिथे आता ठणकावून सार्थकला सांगते. सार्थक आता मात्र सुखदाकडे पाहतच राहतो. सुखदा आता सार्थकला सांगते की तुझा नाश्ता इथे आणून ठेवला आहे, नाश्ता करून घे आणि ऑफिसला जायची काही एक गरज नाहीये असं सांगून सुखदा आता तिथून निघून जाते. सार्थक आता सुखदाचं बोलणं ऐकून डोक्यालाच हात लावतो. तर रूममध्ये गेल्यानंतर आता सुखदा विचार करते की नक्की काय होतं आहे मला. माझे हार्टबीट एवढे कधीही वाढलेले नव्हते आणि सुखदा आता खूप खुश असते. इकडे आता आश्रमामध्ये सार्थक नक्की कोण आहे असं विशालने प्रश्न विचारला क्षणी आता आनंदी गडबडलेली असते. त्यानंतर ती विशालला सांगते की हे बघ विशाल, मला खूप कामं आहेत, ती माझी कामं पेंडिंग पडली आहेत. आणि त्यानंतर आनंदी तिच्या कामामध्ये लक्ष द्यायला लागते. तेव्हा आता विशाल सांगतो की मॅडम, अहो आपल्या या आश्रमामध्ये गेल्या 4 वर्षात अनेक चांगले वाईट प्रसंग उभे राहिले, परंतु तेव्हा कधीच मी तुमच्या डोळ्यामध्ये असं अश्रू नव्हते पाहिले. मग आता नक्की काय आहे हे. आनंदी विशालला खोटं सांगते. ती सांगते की मनोजदादा जे आहेत ना, ते मला त्यांची बहीण आनंदी असं समजत आहेत आणि त्यांची समजूत घालण्यासाठी मी थोडा वेळ त्यांच्याशी बोलत होते. त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ते मला एका बहिणीसारख्या नात्याने सांगत होते आणि मला नाही माहिती की ते कोणत्या सार्थकबद्दल बोलत होते. विशाल आता आनंदीकडे पाहत असतो. तेव्हा आता आनंदी विचारते की काय झालं विशाल, तुला माझं बोलणं खरं वाटत नाहीये का, पटत नाहीये का. तेव्हा आता विशाल सांगतो की काय फरक पडतो मॅडम. तेव्हा आनंदी सांगते की म्हणजे तुला काय वाटतं आहे की मी सगळं काही तुला खोटं सांगते का. विशाल आता इमोशनल झालेला असतो. तेव्हा आता सांगतो आनंदीला की मॅडम, तुम्ही जे काही सांगतायत ते खरं आहे की खोटं आहे हे तुमचं तुम्हालाच माहिती, परंतु एक गोष्ट सांगू का की मला ना तुम्ही अगदी माझ्या जवळच्या वाटायच्यात. मला वाटत होतं की कल्याणी मॅडम आपल्या जवळच्या आहेत आणि केव्हाही त्यांना वाटेल तेव्हा ते माझ्याजवळ येऊन त्यांचं मन मोकळं करू शकतात, परंतु आता मला वेगळंच काहीतरी वाटतं आहे. तेव्हा आता आनंदी धक्क्यानेच विशालकडे पाहते. विशाल आता तिथून रागानेच निघून जातो. तेव्हा आता आनंदी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु विशाल तिचं काहीच नाही ऐकून घेत. तर इकडे आता वृंदाच्या खोलीमध्ये जेव्हा शलाका आलेली असते तेव्हा वृंदा खालती पडलेली असते, तर ती खरं तर झोपलेली असते. तेव्हा आता शलाका कांगावा करायला लागते, आरडाओरडा करायला लागते की काय झालं आहे तुला, आणि ती घाबरलेली असते. इतक्यात आता वृंदा उठते. तेव्हा आता ती विचारते की काय झालंय म्हणजे. अगं काय विचार करत होतीस तू. मी ना मेडिटेशन करत होते. मी ना एका टीव्हीमध्ये पाहिलं होतं की असं मेडिटेशन केलं ना की मी चित्त एकाग्र करत होते, एनर्जी साठवून ठेवत होते, त्या सुखदाला धडा शिकवण्यासाठी लागेल ना. तेव्हा आता मूर्खासारखं तिथे शलाका म्हणायला लागते की अच्छा, म्हणजे चित्त एकाग्र करून एनर्जी साठवून ठेवून समोरच्याच्या डोळ्यात जर रागाने पाहिलं तर ती समोर अशी लाईन जाते आणि तो माणूस भस्म होतो असंच का. शलाका आता मूर्खासारखं काही बडबडत सुटलेली असते. ती म्हणते की मग आई, अगं तुला या सगळ्या गोष्टी जमतात हे तुम्हाला आधी का नाही सांगितलं, आपण त्या आनंदीला भस्म केलं असतं ना. बरं जाऊ देत, आनंदीवरती नाही करता आलं, मग आपण आता सुखदावरती करूया. हळूहळू आपण या घरात एक एक माणसाला भस्म करून टाकूया, मग या घरात तू आणि मी दोघीच उरणार, मग आपण मज्जा करूयात. आता वृंदाला शलाकाला काय सांगावं आणि कसं समजावावं हेच कळत नसतं. वृंदा आता तिथे शलाकाला सांगते की थोडा वेळ तोंड आणि डोकं दोन्ही बंद ठेवतेस का. तेव्हा आता शलाका सांगते की अगं आई, मी तर हे विचारायला आले होते की सुखदाला या घरातून बाहेर काढण्यासाठी तू काहीतरी प्लॅन करणार होतेस ना, त्याचं काय झालं मग, काही सुचलं आहे का तुला. तेव्हा आता वृंदा सांगते की हो, मला आता सुचलं आहे, आता वेळ आली आहे आपला प्लॅन पुढे नेण्याची. वृंदा आता शलाकाला सांगते की आता ती सुद्धा सार्थक आणि सुखदाची जोडी बनवण्याच्या मागे लागली आहे. मग या दोघांच्या मध्ये अचानकपणे आनंदी येऊन उभी राहिली तर. तेव्हा आता शलाका खूप खुश होते आणि ती सांगते की अरे वा, आनंदी येऊन उभी राहिली तर या सुखदाला घराच्या बाहेर जावंच लागेल. तेव्हा आता त्यानंतर सुखदाच्या शलाकाच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते आणि ती विचारते की अगं परंतु आई, आनंदी कुठे आहे, आनंदी नाही आहे ना. तेव्हा आता वृंदा म्हणते की शलाका, आनंदी नाही आहे म्हणजे मेली आहे असं तर नाही आहे ना.
आनंदी परत येऊही शकते. त्यावरती शलाका सांगते की अगं आई, तुझं बरोबर आहे, परंतु आनंदीबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये ना, ती कुठे आहे, काय आहे करते. तेव्हा आता वृंदा शलाकाला सांगते की हो, परंतु आपण आनंदीला शोधून परत आणूही शकतो आणि आनंदी जर या घरात परत आली तर सुखदाची वाट लागू शकते आणि सार्थक सुखदापासून आता कायमचा दूर होईल, असा आता वृंदा आणि शलाकाचा प्लॅन ठरलेला असतो. इकडे आश्रमामध्ये आता पूजा आश्रमाच्या जे काही वस्तू असतात ते एका बॉक्समध्ये पॅक करून घेऊन जाणार असते. तेव्हा आता आनंदी म्हणते की म्हणजे तू एकटीच चालली आहे, तुझ्यासोबत पांडुरंग आता येणार नाही आहेत का. तेव्हा आता पूजा सांगते की नाहीये, त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम आलं आहे आणि कल्याणीताई, तू अजिबात काळजी करू नकोस, अगं मी सगळं काम मॅनेज करेन. इतक्यात आता मनोज येतो आणि मनोज तिथे आता आनंदीला विचारतो की काय झालं आहे. तेव्हा आता आनंदी सांगते की हे सगळे बॉक्सेस आहेत ते आपल्याला एका ठिकाणी पोहोचवायचे आहेत आणि पूजा एकटीच चालली आहे. तेव्हा आता मनोज सांगतो की मग मी जाऊ का सोबत. तेव्हा आता आनंदी म्हणते अरे दादा, परंतु तेव्हा आता मनोज तिथे आनंदीकडे हट्ट धरतो. तो म्हणतो की कल्याणी प्लीज मला जाऊ देत ना, अगं तसाही मी बरा झालो आहे ना आणि आता थोडं काम केल्यानंतर मला बरंही वाटेल. तेव्हा आता आनंदी मनोजला काम करण्यासाठी होकार देते. तर पूजा सांगते की दादा, मी आता हे सगळं सामान गाडीमध्ये लोड करते आहे, बाकीचे बॉक्सेस तुम्ही घेऊन या. तर त्यानंतर आता मनोज खूप खुश होतो. तर मनोज आता आनंदीला सांगतो की आनंदी, मी आश्रमामध्ये आता काही दिवस राहणार आहे, इथली माणसं, ही जे सगळं वातावरण आहे ना, यामध्ये माझं मन रमलं आहे आनंदी, मला राहायचं आहे आश्रमात थोडे दिवस आणखी. तेव्हा आता आनंदी सांगते की परंतु दादा, अरे घरी आई यांना तुझी काळजी करत असतील ना. त्यावर आता मनोज सांगतो की काळजी कसली, मी तर माझ्या बहिणीसोबत आहे ना इथे. तेव्हा आता आनंदी सांगते की दादा, हे फक्त तुला माहिती आहे, परंतु आई अण्णांचं काय. दादा, तू जर इथं राहिलास तर आई आणि अण्णा या दोघांनाही तुझी आठवण येत राहील सतत. तेव्हा आता मनोज असं एखादं वाक्य बोलतो की ज्यामुळे आता आनंदी भानावर येते. कारण तिथे मनोजने आता आनंदीला सांगितलेलं असतं की गेले 6 वर्ष आई अण्णा दोघेही तुझी आतुरतेने किती वाट पाहत आहेत तुला माहीत नाहीये. आणि त्यानंतर तो ते बॉक्सेस आता गाडीमध्ये लोड करण्यासाठी घेऊन जातो. आनंदीला आता खूप वाईट वाटत असतं. तर सार्थक आता इकडे ऑफिसला गेला नसल्याने तो घरीच बसून आता ऑफिसचं सगळं काही काम करत असतो. इतक्यात आता सुखदा त्याच्यासाठी जेवण घेऊन आलेली असते आणि ती सार्थकला सांगते की कामं बाजूला ठेवायची, सगळ्यात महत्त्वाची तुझी तब्येत आहे. आणि सार्थकच्या हातातून फोन हिसकावून घेत आता फोनवरती स्वतः सुखदा सांगते की लंच टाईम आहे, तुम्ही लंच करा, आणि त्यानंतर फोन ठेवून देते. तेव्हा आता सार्थक म्हणतो की कळतंय का तुला, काही काय बोलतेस तू. तेव्हा आता सुखदा सांगते की तुला तुझ्या तब्येतीची काळजी नाही आहे, मला आहे, आता तुला जेवावं लागेल. इतक्यात आता आदर्श दादा आलेला असतो. तेव्हा आता सुखदा सांगते की आदर्श दादा, तुमच्या पेशंटला स्वतःची काळजी घेताच येत नाही, त्याच्या तब्येतीचं त्याला काही पडलेलंच नसतं. तेव्हा आता सार्थक सांगतो की अच्छा, मी नाही घेतली तरी तू घेतेस ना माझी काळजी. तेव्हा आता सुखदा हसते आणि गुडबन म्हणते. तर त्यानंतर आता सार्थक सांगतो की कशाला एवढं जेवण वाढून आणलं आहेस. त्यावर आता सुखदा सांगते की अरे तुला जेवढं जातं आहे तेवढे खा ना. तेव्हा आता सार्थक म्हणतो की अगं परंतु राहिलेलं अन्न वाया जातं. तर त्यानंतर सार्थक आता जेवत असताना अचानकपणे सार्थकला ठसका लागतो. तर सुखदा पटकन आता सार्थकला पाणी पाजते. ते पाहून आता आदर्श दादा खूप खुश असतो. तर सुखदा आता ज्या पद्धतीने सार्थकची काळजी घेत असते, तर आदर्श दादा तिथे आता सार्थकसाठी सुखदाची योग्य मुलगी आहे असं वाटत असतं. सुखदा सार्थकला विचारते की तू ठीक आहेस ना आता, तब्येत. तेव्हा आता सार्थक सांगतो की हो. तेव्हा आता सुखदा म्हणते की म्हणून चिडचिड करत जेवायचं नसतं कधीच. इतक्यात आता आदर्शदादा सांगतात की तुमच्या दोघांचं काय ते चालू द्या, मी आलोच. आणि त्यानंतर सार्थकला आणि सुखदाला दोघेही आता एकमेकांशी खूप छान गप्पा मारत असतात आणि सुखदामुळे आता पूर्वीचा सार्थक त्यांना पाहायला मिळालेला असतो. तेव्हा आदर्शदादा आता सुखदावरती खूप खुश असतात. इकडे आश्रमामध्ये आनंदी कामामध्ये व्यस्त असते. तिथे आता दिनेश आलेला असतो. दिनेश आता गोधडी दाखवत आनंदीला सांगतो की आनंदीताई, कल्याणीताई, ही गोधडी बघ ना, मी स्वतः विणली आहे. तेव्हा आता कल्याणी तिथे कौतुक करत सांगते की अरे वा, जमलं आहे की. तेव्हा आता दिनेश सांगतो की ही गोधडी विणताना ना मला माझ्या आईची आठवण होती, कारण आईची साडीसुद्धा अशीच असायची. तेव्हा आनंदी तिथे भावूक होते आणि सांगते की हो, गोधडी विणताना कायम आपल्याला आपल्या आईची आठवण ही येतेच. तर त्यानंतर दिनेश आता आनंदीला सांगतो की ताई, आपल्या गोधडींना खूप जास्त मागणी वाढली आहे. तेव्हा आता तिथे कल्याणी सांगते की बरं ते जाऊ देत, परंतु तुम्हाला जे काही सांगितलं होतं ते लक्षात आहे ना तुमच्या. तेव्हा आता दिनेश सांगतो की हो, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची, गोळ्या वेळेवरती घ्यायच्या आणि जेवणही वेळेवरतीच करायचं, हो ना. तेव्हा आता आनंदी सांगते की हो बरोबर आहे. तर त्यानंतर दिनेश आता तेथून जातो. इतक्यात आता आनंदीला फोन आलेला असतो
आनंदीला आता फोनवरती मनोजदादाने काय कुटाणा करून ठेवलं आहे हे कळताच तिला मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर पूजा आणि मनोज दोघे आलेले असतात. तेव्हा आता मनोज हात जोडून आनंदीची माफी मागत असतो. तो सांगतो की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, मला माफ करा, परंतु मला इथून जाण्यासाठी सांगू नका. तेव्हा आता विशाल विचारतो की नक्की तिथे काय झालं आहे हे कसं कळणार आम्हाला. तेव्हा आता पूजा सांगते की जिथे आम्ही सामान पोचवायला गेलो होतो तिथल्या माणसांसोबत आता मनोजदादांची बाचाबाची झाली. स्वतःच्या रागावरती त्यांना कंट्रोल नाही ठेवता आला आणि त्यामुळे तेव्हा आता मनोज सांगायला लागतो की मला माफ करा. तेव्हा आनंदी त्याला समजावते आणि सांगते की तुमच्या हातून काही घडलं नाही आहे. कोणी सांगितलं की आता तुमच्यावरचा आमचा विश्वास उडाला आहे. बरं मला एक सांगा, तुम्ही गोळी घेतली होती का. तेव्हा आता मनोज सांगतो की मी नाही घेणार आहे गोळी. तेव्हा आनंदी म्हणते की म्हणजे गोळी का घेत नाही आहेत तुम्ही. तेव्हा आता उत्तर देत मनोज सांगतो की मी काय वेडा आहे का गोळ्या खायला. तर आनंदी सांगते की कोणी सांगितलं वेड लागल्यावरच गोळ्या घेतात म्हणून. हे बघा, आपलं शरीर वेगवेगळं केमिकल तयार करत असतं. आपल्या मनामध्ये राग भरलेला असतो. रागावरती आपल्याला कंट्रोल ठेवता येत नसतो आणि त्यामुळेच आपल्या डोक्यामधले केमिकल सतत वर खाली होत असतात. त्याच्यावरती कंट्रोल राहावा म्हणून त्या गोळ्या घेतल्या जातात. आता जर तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असेल तर तुमची मर्जी आहे. आनंदीने खूप छान पद्धतीने मनोजला समजावलेलं असतं आणि ते पाहून विशालही खूप खुश असतो. तेव्हा आता मनोज सगळं समजून घेतो आणि तिथे आनंदीला सांगतो की बरं ठीक आहे, मी गोळ्या घ्यायला तयार आहे, परंतु मी हात जोडून तुमची माफी मागतो. माझ्याकडून इथून पुढे कोणतीही चूक होणार नाही, परंतु मला आश्रमातून जायला सांगू नका. तेव्हा आता आनंदी सांगते की नाही, कोण सांगेल तुम्हाला जायला. तेव्हा आता विशाल सांगतो की चला मग, आता आपला भाऊ गोळ्या घेतो आहे म्हटल्यानंतर मी पटकन त्याच्यासाठी गोळे घेऊन येतो आणि विशाल आता गोळे आणण्यासाठी जातो. तर त्यानंतर मनोज आता कान पकडून आनंदीची पुन्हा माफी मागतो. तर त्यानंतर संध्याकाळी सुकी ही आनंदीचा फोटो तिच्या मोबाईलमध्ये पाहत असते आणि आता सार्थकबद्दल तिला सांगण्याचा विचार करत असते. इतक्यात आता पाठीमागून आदर्श येतो आणि आदर्श आता तिथे सुखदाला घाबरवतो. इतक्यात आता सुखदाचा मोबाईल हातातून खालती पडतो. तर पटकन आता आदर्श दादा तो मोबाईल उचलतो आणि पाहतो तर त्याला मोठा धक्का बसतो आणि तो विचारतो की सुकी कोणाचा फोटो पाहत होती. तेव्हा आता सुखदा सांगते की अरे ते माझी मैत्रीण आहे, मी माझ्या मैत्रिणीचा फोटो पाहत होते. तर आदर्श विचारतो की म्हणजे ही तुझी मैत्रीण आहे सुकी. तेव्हा आता सुखदा सांगते की हो. त्यानंतर जेव्हा आता आदर्शदादा मोबाईल दाखवतो तर ते मोबाईल बंद झालेला असतो. तर सुखदा आता सांगते की काय दादा तू पण, अरे मोबाईल खालती पडल्यामुळे बंद झाला असेल. तर त्यानंतर आदर्श दादा तिथे आता सुखदाला विचारतात की काय मग, मला सांगण्यासारखं काही आहे की नाही. त्यावर त्या आता सुखदा सांगते की म्हणजे, तर ते आदर्श दादा तर तिची थट्टा करतात आणि म्हणतात की म्हणजे अजूनही सांगण्यासारखं काहीच नाही आहे. तर त्यानंतर आदर्शदादा आता सुखदाची थट्टा करत असतात. तेव्हा सुखदा खूप लाजत असते. तर तेव्हा आता आदर्शदादा सांगतात की बरं ठीक आहे, तुझा तू वेळ घे आणि जेव्हा तुला स्वतःला कन्फर्म होईल त्यानंतर तू सगळं काही सांग. आणि त्यानंतर आदर्शदादा जातात. तर तिकडे आता सुद्धा सार्थकला ओरडते, कारण सार्थकने आता आनंदीच्या घरच्यांची मदत केलेली असते आणि सुद्धा त्याला सांगते की मला तुझे हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा आता सार्थक विचारतो की का पण आई. सुखदा सांगते की तू आता अण्णांना सांगत जा की इथून पुढे या घरात येऊ नका म्हणून. त्यावर ते आता सार्थक सांगतो की का पण आई, अगं का नाही करायची आहे मी त्यांची मदत. तेव्हा आता सुद्धा सांगते की हे बघ, ज्या व्यक्तीमुळे तुझं नातं आता त्यांच्याशी जोडलं गेलं होतं तीच व्यक्ती तुझ्या आयुष्यात राहिलेली नाही आहे आणि ती तुला सोडून गेली आहे आणि असं असून देखील तू त्यांची मदत का करतो आहेस. तेव्हा आता सार्थक सांगतो की आई, एकदा जोडलेलं नातं कधीच पुन्हा तोडायचं नाही असं तू आणि बाबांनी शिकवलं होतं ना मला. मी त्यांचा जावई आहे आणि तितका त्यांचा मुलगा सुद्धा. मी कायम आता त्यांना माझ्या आईबाबांसारखं ट्रीट केलं आहे आणि ते सुद्धा मला त्यांचा मुलगाच मानतात. मग का नाही जायचं मी त्यांच्याकडे. तेव्हा आता सुद्धा सांगते की आता ज्या व्यक्तीमुळे तुझं नातं जोडलं गेलं होतं ती व्यक्ती आहे की नाही हेच माहीत नाही आहे, तर आता तू कोणत्या नात्याने ती जबाबदारी पार पाडण्याचा वार्ता करतोय सार्थक. तेव्हा आता सार्थक खूप चिडलेला असतो सुधावरती. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सार्थक तिथे आता सुधाला समजावतो. तो सांगतो की आनंदी जरी माझ्या आयुष्यातून निघून गेली असली तरी सुद्धा आनंदीची जागा माझ्या आयुष्यात कोणीच नाही घेऊ शकत. तर त्यानंतर आश्रमामध्ये आता तिथे मनोजदादा आनंदीला समजवत असतात. ते म्हणतात की आई अण्णासाठी चल ना गं. तेव्हा आता आनंदी सांगते की नाही दादा, मी पुन्हा तिथे नाही येऊ शकणार. तेव्हा आता मनोज सांगतो की बरं ठीक आहे, आई अण्णांचं जाऊ देत, परंतु सार्थकचं काय. अगं सार्थक अजूनही तुझी वाट बघतो आहे, तो तिथेच उभा आहे, त्याला तरी समजून घे तू. तर इकडे अखेर आता सुखदाने आदर्शसमोर कबूल केलेलं असतं की तिचं सार्थकवरती प्रेम आहे ते.
तर आता वृंदाने ठरवल्यानुसार सुखदा आणि सार्थकच्या मध्ये ती आनंदीला घेऊन येणार का आणि आनंदी अचानकपणे आता सार्थकच्या आयुष्यात परत येतात, सत्य समजतात, सुखदाचा पुढे काय निर्णय असणार आणि मालिकेला जबरदस्त वळण कसं लागणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला एक कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.